नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण चतुर्थः घटकः म्हणजेच काय चतुर्थ घटकाला आपण आज सुरुवात करतोय आणि फर्स्ट लेसन इज डेडिकेटेड टू लॉर्ड कृष्ण आणि त्या पाठाचे नाव आहे समानमस्तु भोजनम. समानमस्तु भोजनम किंवा आपण जर इकडे संधी केली तर समानम अधिक अस्तु, समानम अस्तु भोजनम. सगळ्यांचे भोजन काय असू देत, सगळ्यांचे भोजन काय आहे तर समान आहे. ओके, सो द स्टोरी इज इंटरेस्टिंग, द पिक्चर इज लुकिंग इंटरेस्टिंग. आपल्याला सगळ्यांनाच बालकृष्ण आणि त्याच्या लीला खूप आवडतात. आपण खूप सारे कृष्ण रिलेटेड स्टोरीज ऐकलेत, प्रवचने ऐकलेत, त्याच्या खूप क्यूट अशा मूवीज बघितल्यात. लिटिल कृष्णा, बालकृष्णा और छोटा भीम अँड कृष्णा अँड मेनी मोर मूवीज वी हॅव सीन ऑफ दिस लिटिल कृष्णा. इतकं ते मनमोहक रूप आहे बालकृष्णाचं. ओके, सो ओम श्री कृष्णार्पणमस्तु. ऑलरेडीच मी त्याला डेडिकेट सगळंच काही केलेलं आहे म्हणून मी आधीच म्हणते ओम श्री कृष्णार्पणमस्तु. ओके, सो लेट्स बिगिन विथ दिस चॅप्टर. तत्पूर्वी आपण एक श्लोक म्हणूयात का श्रीकृष्णाचा. सो लेट्स बिगिन दिस चतुर्थः घटकः अँड दिस चॅप्टर विथ श्रीकृष्णाज श्लोक. ओके, चला म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ह्या श्लोकाचा अर्थ जर तुम्हाला हवा असेल तर डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन, किंवा तुम्ही स्वतःही ॲनलाइज करू शकता एक वर्ड. ओके, आता बघा. बालकृष्णः गोकुले गोपालनं करोति स्म. आता बघा, बालकृष्णः कृष्ण कसा आहे तर बालरूपात आहे. गोकुले कुठे तर गोकुळामध्ये. गोकुले सप्तमी एकवचनम अस्ति अत्र. गोपालनम करोति स्म. गोपालनम, गोपालनमचा अर्थ काय आहे तर तो गायींचं पालन करत होता. बघा, एक गायी पण आहेत त्याच्या आजूबाजूला. तर कृष्णाचं दुसरं नाव पण काय आहे गोपाल, मीन्स हू प्रोटेक्ट्स हर्ड ऑफ काऊज. हू प्रोटेक्ट्स काऊज इज हू गोपाल. तर तो काय करत होता गोकुळामध्ये तर गोपालनम करोति स्म. आता बघा, इथे स्म हे एक अव्यय आहे आणि जेव्हा स्म हे अव्यय वापरतात तेव्हा इट डिनोट्स अ पास्ट टेन्स. सो ही यूज टू, याचा अर्थ होतो स्मचा यूज टू. ही यूज टू हर्ड काऊज इन गोकुल. आपण म्हणतो ना आय यूज टू गो टू दॅट लायब्ररी, आय यूज टू सिंग, असं. तर जेव्हा स्म एखाद्या वर्बला आपण लावतो तेव्हा इट डिनोट्स पास्ट ॲक्शन, इट डिनोट्स लंग लकारः, पास्ट टेन्स डिनोट करतो. करोती लट लकारः मध्ये असती, परंतु they have used sm here, it will be denoting now past tense. Understood? प्रतिदिनम एव्हरीडे सह वयस्यैहि सह वनं गच्छति स्म. आता अगेन गच्छति वर्ब आहे टू गो, है ना. तर स्म लावल्यामुळे ही यूज टू गो अलॉंग विथ हिज फ्रेंड्स वेअर इन फॉरेस्ट. प्रतिदिनम एव्हरीडे सह मीन्स बालकृष्णः along with his friends used to go to the forest. Understood? गोकुलस्थाः बालगोपालाः वासुदेवेन सह आसायं हिंडन्ते स्म. तुम्ही बघितलं असेल भरपूर मूवीजमध्ये की संध्याकाळ होईपर्यंत गाई चरायला घेऊन जायचे, मित्र भरपूर मस्ती करायचे, खेळायचे, कान्हा बासरी वाजवायचा, तिकडे भरपूर मोर म्हणा, पक्षी म्हणा, गाई म्हणा तिकडे येऊन त्याला ऐकत बसायचे. सो दॅट वॉज सम वंडरफुल. ह्या गोष्टी आधी त्याने दिलेल्या आहेत मूळ पाठ आपल्याला अंडरस्टँड करायला. तर गोकुलस्थाः, गोकुलस्थाः म्हणजे काय द बालगोपाला म्हणजे हे त्याचे जे फ्रेंड्स आहेत बालगोपाल आहेत, छोटे छोटे गोपाल आहेत.
ते कुठे राहत होते तर गोकुळमध्ये राहत होते. सो दोज हू लिव्ह इन गोकुल. गोकुलस्थ हा मीन्स दोज हू लिव्ह इन गोकुल. स्था डिनोट्स टू स्टे, टू रिसाइड. बालगोपालाः वासुदेवेन सह. दुसरं नाव आलं बघा इकडे कृष्णाला, वासुदेव. वसुदेवसुतं देवम. वसुदेवसुतं, मी आधी जो श्लोक म्हटला, वसुदेवाचा सूत म्हणजे वसुदेवाचा मुलगा कोण तर वासुदेव. वासुदेव म्हणजेच कोण तर आपलं कृष्ण. तर वासुदेवेन सह आसायं हिंडन्ते स्म. आसायं म्हणजे काय, इव्हिनिंग होईपर्यंत, सनसेट होईपर्यंत. टिल सनसेट और टिल इव्हिनिंग दे यूज टू रोम. Those who live in Gokul, all those Balagopala used to roam with Vasudev. हिंडन्ते बहुवचनम अस्ति. मध्याह्ने ते सर्वे स्वगृहेभ्यः आनीतानि खाद्यवस्तूनि एकत्र उपविश्य खादन्ति स्म. मध्याह्ने, at noon or in afternoon, they all used to sit together and eat the food items brought from their respective homes. म्हणजे दुपार झाली, एवढं खेळून दमून मस्ती करून आता भूक लागलेली आहे, तर काय करायचे ते मग दुपारी सगळे स्वगृहेभ्यः स्वतःच्या गृहातून आणलेले खाद्यवस्तू, वेगवेगळे पदार्थ एकत्र बसून खायचे. उपविश्य बसून. खादन्ति स्म खायचे. यूज टू इट. ओके. खाद्यवस्तूनी आनीतानी खाद्यवस्तूनी. आनीतानी म्हणजे ब्रॉट. आनीतानी म्हणजे ब्रॉट. ओके. एकस्मिन दिने. एकस्मिन इकडे बघा ही सप्तमी आलेली आहे, एकवचनम. एकस्मिन दिने एके दिवशी भोजनवेलायां सर्वे गोपाः कृष्णं परितः उपाविशन्. आता बघा एकस्मिन दिने काय झालं, एके दिवशी भोजनवेलायां, ड्युरिंग द टाईम ऑफ देअर फूड, ॲट देअर लंच टाईम, सर्वे गोपाः सगळे गोप, ऑल द काउहर्ड बॉईज सिट और सॅट अराउंड कृष्णा. कृष्णम परितः, जिकडे परित हा शब्द येतो तेव्हा तिथे आपण द्वितीया विभक्ती वापरतो. ह्याला उपपद विभक्ती असं सुद्धा बोलतात. सो कृष्णम परितः, कृष्णाच्या सभोवताली. बघा कसं कृष्णाला असे सगळे लोक सर्कल करून बसलेत असं. उपाविशन. उप अधिक अविशन, हे सुद्धा लंगलकारामध्ये आहे. उप अधिक अविशन, उपाविशन. ओके. बघा अपठत अपठताम अपठन. सो इट इज बहुवचनम, कारण की गोपाः सर्वे गोपाः बहुवचनमध्ये अस्ति, अतः वर्ब ऑल्सो इज इन बहुवचनम. देवकीनंदनः. आता बघा तिसरा शब्द आला आहे आपल्या कृष्णाला, देवकीनंदनः. देवकीचा नंदन. गोपबालान अपृच्छत. गोप जे गोपबाला हा आहेत, म्हणजे गोपबालन, इकडे द्वितीय विभक्ती आलेली आहे. त्या गोपबालांना तो काय विचारतो, अपृच्छत. अपृच्छत लंगलकारः मध्ये असती. अद्य भोजनार्थम किम आनीतम. आज भोजनासाठी काय बरं आणलंय, आनीतम इति. तदा प्रथमः अवदत. तेव्हा पहिला मुलगा म्हणतो, मम समीपे दध्योदनम. दधी ओदनम, दध्योदनम. दध्योदनम म्हणजे काय, कर्ड राईस, दही भात. दधी म्हणजे दही, ओदनम म्हणजे राईस, दही भात आणलेला आहे. कृष्णाला अतिशय आवडतो दही भात. मम समीपे दध्योदनम वर्तते. आणि बट ऑफकोर्स या सगळ्यांकडे हजार हजार गायी होत्या, गोकुळ होतं ते. त्या गोकुळामध्ये दूधच दूध, दही, लोणी. लोणी तर कृष्णाला अतिशय नवनीत आवडायचं, त्यामुळे त्यांच्याकडे असेच सगळे डेअरी प्रोडक्ट्स अवेलेबल होते. दध्योदनम वर्तते, माझ्याकडे दही भात आहे. आय हॅव कर्ड राईस. अपरः अभाषत. अभाषत अपि लंगलकारः. अपरः दुसरा काय म्हणतो, मम समीपे पृथुकाः. पृथुकाः म्हणजे माझ्याकडे पोहे आहेत. आय हॅव फ्लॅटेंड राईस विथ मी. एवमेव सर्वे अशाच प्रकारे सगळे काय बोलले की अपूपाः म्हणजे पॅनकेक्स, मालपुवा आहे. लड्डूकाः लाडूज आहेत. वटकाः म्हणजे वडा आहे. मोदकाः मोदक आहेत.
आनीताः इति अवदन्. सगळे त्यांनी त्यांच्याकडे काय काय आहे ते सांगितले. तर इकडे आपल्याला ती सूची दिसते की कुणी कुणी काय काय आणलेलं आहे. दध्योदनम अस्ति, पृथुकाः अस्ति, अपूपाः, लड्डुकाः, वटकाः, मोदकाः च सन्ति. ओके. तदा कृष्णः अवदत्. तेव्हा कृष्ण काय बोलतो आता बघा, इकडे अवदन आहे आणि इकडे अवदत आहे. आता अवदन केव्हा, जेव्हा बहुवचनमध्ये सब्जेक्ट असते. सर्वे अवदन, परंतु एकः कृष्णः अस्ति अथवा त्यामुळे इकडे काय आहे अवदत. देअरफॉर इट इज कृष्णः अवदत, सर्वे अवदन. हां, अपठत अपठताम अपठन, अवदत अवदताम अवदन. अयि मित्राणि, अरे फ्रेंड्स, ओ फ्रेंड्स, वयम एतेषां खाद्यपदार्थानां मिश्रणं कुर्मः. आता कृष्णाच्या डोक्यात एक आयडिया आली की ओ फ्रेंड्स, वी ऑल व्हॉट वी विल डू that let us mix all these food items together. मिश्रणं कुर्मः, वयं कुर्मः. सर्वे गोपालाः आनंदेन कृष्णाय स्वं स्वं खाद्यम अयच्छन्. अयच्छन् अपि लङ्लकारः मध्ये अस्ति. तर सगळे गोपालांनी काय केलं तर दे हॅपीली गेव देअर रिस्पेक्टिव्ह फूड आयटम्स टू कृष्णा. कृष्णः स्वयं एव पदार्थानां मिश्रणम् अकरोत्. आता कृष्णः अकरोत्, एक वचनामध्ये अस्ति परंतु लंगलकारः. तर तो स्वतःहूनच काय करायला लागला तर सगळे खाद्यपदार्थ मिक्स करायला लागला. कृष्णा हिमसेल्फ मिक्स्ड ऑल द फूड आयटम्स टुगेदर. सर्वे गोपालाः, ओके वी डन विथ दॅट. ओके. सर्वेभ्यः च तद् मिश्रणं पर्यवेशयत्. परि अधिक एव अवेशयत्, पर्यवेशयत्. सर्वेभ्यः च तद् मिश्रणं पर्यवेशयत्. मिक्स करून झाल्यानंतर एव्हरीवन अँड ही सर्व दॅट मिक्सचर टू एव्हरीवन बाय हिमसेल्फ. ओके. तद पर्यवेशवत म्हणजे टू सर्व, टू सर्व. तद अपूर्वं स्वादिष्टं मिश्रणं सर्वेभ्यः अतीव अरोचत. अरोचत इकडे त बघा पूर्ण आहे आणि बाकी ठिकाणी जर तुम्ही अवदन वगैरे बघाल तर तिकडे हलंत आहे. ओन्ली बिकॉज की जिकडे हलंत दिसणार ते सगळे परस्मैपदी धातू आहेत आणि जिकडे अलभत, अरोचत, जिथे त कंप्लीट आहे तिकडे तो आत्मनेपदी धातू आहे. सो त्यांच्या तालिका थोड्या डिफरंट आहेत. तद अपूर्वं स्वादिष्टं मिश्रणं सर्वेभ्यः अतीव अरोचत. म्हणजेच काय की स्वादिष्टं मिश्रणं सगळ्यांना, बिकॉज इन दॅट मिक्सचर इट वॉज नॉट जस्ट फूड आयटम्स बट ऑल्सो लव दॅट वॉज मिक्स्ड बाय कृष्णा. आणि त्यामुळे त्यांना ते मिक्स केलेलं फूड आयटम्स, सगळे फूड आयटम्स इतके आवडले की बस. यतः तस्मिन् मिश्रणे न केवलं खाद्यपदार्थः अपि तु स्नेहश्च मिश्रितः. तेच ना, का आवडलं त्यांना ते जेवण तर त्यामध्ये कृष्णाने स्नेह, प्रेम, कृष्णाचं ते प्रेम होतं, कृष्णाची ती माया होती, कृष्णाचं ते स्नेह होतं, ज्याच्यामुळे ते सगळे पदार्थ मिक्स करून एकदम स्वादिष्ट रुचकर लागत होते. सो वेनेवर we mix our emotions in our food, the food becomes of that emotion. इसीलिए कहते हैं ना कि खाना बनाते समय मूड अच्छा होना चाहिए, या किसी भगवान का भजन, मंत्र, स्तोत्र सुनना चाहिए, या फिर नामस्मरण करना चाहिए, ओनली बिकॉज वो भाव अपने मन के खाद्य पदार्थ में पूरे उतर जाते हैं. सो इफ़ यू मेक द फूड while you are tensed or depressed or in fear or you are angry on someone, तो वो फूड भी आपका वैसे ही होगा और वो सामने वाला जो भी कोई खाएगा या आप खाओगे तो आपके मन में भी वही भाव आएंगे. सो ऑलवेज मेक द फूड वेरी हैप्पीली, very with a very fresh mind. Listen to the songs, listen to whatever you love, so that all those happy emotions will get into the food and the one who is eating that food will enjoy and will get the positive vibes. कारण की अन्न हे काय आहे, पूर्ण ब्रह्म आहे. ओके. सो हां, स्नेहश्च मिश्रितः. तदा गोपनायकः बालकृष्णः. हां, जसं गणनायकः गणेशः अस्ति तसं गोपांचा नायक कोण होता तर गोपनायकः कोण होता तो बालकृष्णः अवदत्. म्हणाला इतः परम वयम सर्वे सम्मिल्य, सम्मिल्य ल्यप प्रत्यय
ल्यप प्रत्यय आहे, कारण की सम हा उपसर्ग इथे लागलेला आहे. याच्या पुढे वयम सर्वे सम्मिल्य, सगळे एकत्र मिळून काय एव भोजनम कुर्मः, सम्मिल्य एव भोजनम कुर्मः. फ्रॉम नाऊ ऑनवर्ड्स वी विल गेट टुगेदर अँड वी विल डू टुगेदर आफ्टरनून लंच. आई थिंक फ्रॉम हियर ओनली आई थिंक द गेट टुगेदर की प्रथा शायद से शुरू हुई रहेगी, बिकॉज to eat and to share the tiffin with our loved ones or friends is such a beautiful thing ना. ऐ मित्रांनी, ओ फ्रेंड, अस्माकं मनांसी समानाने. आता कृष्ण बघा त्यांना काय सांगतोय की ओ फ्रेंड्स और हे फ्रेंड्स, अस्माकं आपले मनांसी मनस, आपले सगळ्यांचे मन सेम आहेत. विचाराहा, कारण की तो सगळ्या फ्रेंड्सला उद्देशून बोलतो, त्यामुळे इकडे बहुवचनम असती. मनांसी पण बहुवचनम, विचाराहा पण बहुवचनम. ओके, सो विचाराहा पण आपले समान आहेत, मन पण आपली सगळ्यांची एक आहेत किंवा समान आहेत. भोजनम अपि समानमस्तु, भोजन पण आपलं काय आहे, समानच आहे, भेदभाव नाही आहे कुठल्या गोष्टीमध्ये. अशा प्रकारे तो सगळ्यांना संबोधित करतो. बोधप्रदम वाक्यम अस्ति एतत्तु. अस्माकं मनांसी समानानि, विचाराः समानाः, भोजनम अपि समानम अस्तु. लेट आवर फूड ऑल्सो बी शेअर्ड इक्वली, लाईक हाऊ वी शेअर आवर थॉट्स, हाऊ वी शेअर आवर सोल विथ ईच अदर. आणि मे बी अशा प्रकारे हा गोपाळकालासुद्धा सुरू झाला असेल ना. आपण गोपाळकालेला बघा दही भात किंवा बाकी सगळे जे बनतं ते मिक्स करतो, पोहे वगैरे, आणि मग ते आपण प्रसाद म्हणून देतो जन्माष्टमीच्या दिवशी. तर मे बी बिकॉज ऑफ दिस, आणि इट इज नथिंग बट इट सिम्बलाइजेस युनिटी, लव अँड इक्वॉलिटी अमंग फ्रेंड्स, दॅट कोई भी ऊंच नीच नहीं है. वी ऑल आर इक्वल अँड वी ऑल शेअर दॅट सेम सोल, सेम थॉट्स, अँड सो लेट्स फूड बी ऑल्सो शेअर्ड, राईट. सो खूप असा हा सुंदर पार्ट आहे जो आपल्याला मायथॉलॉजीमधनं आपल्या शिकायला मिळतो कृष्ण पुराणातून. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस ब्युटिफुल चॅप्टर. शेअर दिस विथ युअर ऑल द बालगोपालाज अँड डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन इफ यू हॅव एनी डाऊट. थँक्यू सो मच. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.